यूट्यूब फॅमिली. तर इथं बनवायची भेंडी. शेंगदाण्याचं कूट कुटून घेतलं मी आणि इथं शेंगदाणे आणि गूळ कुटून घेतले हर्षूसाठी. हर्षूला शाळेत जायचं. तर इथं माझा हर्षू आणि हर्षूचे पप्पा झोपलेले. तर इथं लावणारे आटा. इथं घेतला आटा लावून. आता करायच्या पोळ्या आणि चपात्या करते आणि मग ती शेंगदाण्याची पोळी करते हर्षूसाठी. झाल्या माझ्या चपात्या करून. आता हर्षूला पुरणाची पोळी बनवणार आहे. हे कुटून घेतलेल्याचं या चपात्या झाल्या. तर केली मी एक पोळी हर्षूसाठी. बघा कांदा, टमाटर, हिरवी मिरची कट करोस तर तवा रिकामा येतं. तव्यावर टाकते मी भुईमुगाच्या शेंगा. आता आणलेलं तोपर्यंत भाजल्या जातात. टाकलं. 9 वाजले. बघा आमचा बाळा उठला. काय हर्षू तुझ्या हातात नाही? अरे झाली का? 9 वाजता उठला बराबर. हो मग दिसेल तुला चॉकलेट आथरून होतं. ब्रश कर ना मग आधी ब्रश कर ना. काऊन मग बर बर. आमचा हर्षू आधी उठला की काही खाते आणि नंतर ब्रश करते. तर मी आता कांदा कट केला. आता टमाटर कट करते आणि हिरव्या मिरच्या कट करायच्या एवढ्या. झाल्या भाजून माझ्या भुईमुगाच्या शेंगा. तर इथे ठेवलं मी भगवून. तर आता टाकणारे मी तेल. इथं टाकलं मी जिरं आणि मोहरी. जिरं आणि मोहरी तडकलं की टाकायची मिरची. हिरवी मिरची भाजून आता टाकायचं कांदा कट केलेला. कांदा झाला लाल. तर आता टाकायचं टमाटर कट केलेलं. इथं टाकायची हळद आणि चवीनुसार मीठ आणि हाफ फिरून घ्यायचा. आणि आता कट केलेली भेंडी टाकायची.
आणि याची फिरून घ्यायची. आता ठेवायचे झाकून, एक वाफ काढायची. झाले आपले 5 मिनटं. बघू आपण शिजले काढले फिरून. तर शिजली आपली भेंडी. तर आता टाकायचं शेंगदाण्याचं कूट. तर झाली आपली भेंडी. आता बंद करायचं. तर इथं ठेवायचं आता हर्षूला पाणी गॅसवरती. करांना न्यायचे. हे भुमून हर्षू तयारी करून आलो आम्ही. शाळेत नेऊन बसलो. हे पा आले डॉक्टर साहेब. इकडं बघा, इथं पूजा केलेली मॅडमनं. ही भुमू घाबरली. भुमू घाबरली माझी. अरे बोल ना.